नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण प्रकरण पहिले व्यावसायिक अर्थशास्त्र परिचय व मूलभूत संकल्पना हे सुरू केले आहे। या प्रकरणातील जो पहिला मुद्दा आहे तो व्यावसायिक अर्थशास्त्र अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व याचा आपण मागील लेक्चरला अभ्यास केला आहे। आजच्या लेक्चरला व्यावसायिक अर्थशास्त्रातील काही मूलभूत संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे। यामध्ये सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्र, कुटुंबे, उपभोक्ता, संयंत्र, उद्योग संस्था आणि उद्योग या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्यांचा विचार आज आपण करणार आहोत। अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला। तेव्हापासून अर्थशास्त्र विषयाला स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळाली। त्यामुळे ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक असे म्हटले जाते। 1776 पासून आजपर्यंत अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात विकास आणि विस्तार झाला आहे। या काळात अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती यात आमूलाग्र बदल झालेले दिसून येतात। त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे अर्थशास्त्र विषयाची एक स्वतंत्र उपयोजित शाखा म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राचा झालेला उदय। अर्थशास्त्रातील विविध नियम, तत्वे व सिद्धांत यांचा व्यावसायिक निर्णय घेताना कसा वापर करावा याबाबत उद्योग संस्थेला किंवा व्यवसाय संस्थेला व्यावसायिक अर्थशास्त्र मार्गदर्शन करते। व्यावसायिक अर्थशास्त्र हे वाणिज्य विद्याशाखेचे मूलभूत अंग आहे। वाणिज्य विद्याशाखेतील बहुतेक मूलभूत संकल्पना अर्थशास्त्र विषयातूनच आलेल्या आहेत। उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, व्यवसाय संस्था, उद्योग, मागणी, पुरवठा, मागणीचा पूर्व अंदाज, उत्पादन खर्च, नफा इत्यादी। यापैकी काही महत्त्वाच्या संकल्पनांचा आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत। त्यापैकी पहिली आपल्याला जी महत्त्वाची संकल्पना अभ्यासायची आहे ती म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात। मायक्रो या शब्दाची निर्मिती मायक्रोस या ग्रीक शब्दापासून झालेली आहे। या शब्दाचा इंग्रजीत अर्थ स्मॉल आणि मराठीत लहान असा होतो। यावरून अर्थव्यवस्थेतील लहानात लहान किंवा सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय हे आपल्याला समजते। उदाहरणार्थ एक व्यक्ती, एक कुटुंब, एक उद्योग संस्था, एका विशिष्ट वस्तूची मागणी व पुरवठा इत्यादी। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। या अर्थशास्त्रास अंशलक्षी अर्थशास्त्र, व्यष्टी अर्थशास्त्र अशा विविध नावांनी ओळखले जाते। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूची किंमत इत्यादींचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा होय। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील विविध नियम, तत्वे व सिद्धांत मांडताना इतर परिस्थिती कायम आहे, म्हणजेच उत्पादन घटकांच्या किमती, उपभोक्त्यांची आवड निवड, पर्यायी वस्तूंच्या किमती, पूर्ण स्पर्धेचे अस्तित्व, पूर्ण रोजगाराची स्थिती यासारखी गृहीत परिस्थिती मानून बाजारात वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याचे स्पष्टीकरण केले जाते। म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला प्राइस थेअरी म्हणजेच मूल्य सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते। दुसरी संकल्पना आहे
ती म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र. ही संकल्पना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या संकल्पनेच्या पूर्णपणे विरोधी आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास केला जातो, तर समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करते. समग्रलक्षी अर्थशास्त्राला साकलिक अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशा नावांनी देखील ओळखले जाते. समग्रलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. मॅक्रो या शब्दाची निर्मिती मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून झालेली आहे. या शब्दाचा इंग्रजीत अर्थ लार्ज आणि मराठीत मोठा असा होतो. यावरून समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास न करता समग्र पातळीवरील एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न अशा मोठ्या घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा आहे हे स्पष्ट होते. समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे एकूण रोजगार, एकूण बचत व भांडवल गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, व्यापार चक्रे, सरकारची आर्थिक धोरणे यासारख्या मोठ्या घटकांचा एकमेकांशी असलेल्या परस्पर संबंधाचा विचार करणारी अर्थशास्त्राची शाखा होय. थोडक्यात अर्थव्यवस्थेतील एका उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेतील सर्व उपभोक्त्यांच्या वर्तणुकीचे अध्ययन करणारी, तसेच वैयक्तिक किंमत पातळीऐवजी सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची स्वतंत्र शाखा म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय. आता आपण सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या दोन संकल्पनांमधील फरक पाहणार आहोत. फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा होय. उदाहरणार्थ वैयक्तिक उत्पन्न, वस्तूची किंमत, मागणी इत्यादी. समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा होय. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रे इत्यादी. फरकाचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यासाचा केंद्रबिंदू. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू किंमत यंत्रणा हा आहे. किमतीत बदल झाल्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील विविध आर्थिक घटकांवर त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ किमतीत वाढ झाल्यास मागणीत घट होते तर पुरवठ्यात वाढ होते. हे आपण मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम याद्वारे अभ्यासतो. तर समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू उत्पन्न हा आहे. उत्पन्नात बदल झाल्यास उत्पादन, रोजगार पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी यासारख्या समग्र आर्थिक चलात किंवा घटकात बदल होतो. फरकाचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे दृष्टिकोन. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा दृष्टिकोन संकुचित आहे, कारण या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो. त्यावरून काढलेले निष्कर्ष संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू पडत नाही. तर समग्रलक्षी अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न, उदाहरणार्थ दारिद्र्य, बेरोजगारी, चलनवाढ, चलनघट इत्यादींचा अभ्यास करते, म्हणून ते व्यापक आहे. फरकाचा चौथा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे व्याप्ती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. वस्तूची किंमत निश्चिती, उत्पादन घटकांची किंमत निश्चिती आणि कल्याणकारी अर्थशास्त्र या प्रमुख 3 विषयांचा अभ्यास
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो, तर समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती तुलनेने मोठी म्हणजेच अमर्यादित आहे. हे अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळी, आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक सिद्धांत, समग्रलक्षी आर्थिक धोरणे म्हणजेच चलनविषयक धोरण, परकीय व्यापार विषयक धोरण, अर्थसंकल्पीय धोरण, औद्योगिक धोरण, व्यापार चक्रे इत्यादी घटकांचा अभ्यास करते. त्यामुळे या अर्थशास्त्राची व्याप्ती मोठी आहे असे म्हटले जाते. फरकाचा पाचवा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे मागणी व पुरवठा संबंध. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात मागणी व पुरवठा हे दोन्ही घटक स्वतंत्र आहेत. मागणीतील बदलाचा पुरवठ्यावर व पुरवठ्यातील बदलाचा मागणीवर परिणाम होत नाही असे गृहीत धरून या अर्थशास्त्रात विश्लेषण केले जाते. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्रात एकूण मागणी व एकूण पुरवठा हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. फरकाचा सहावा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे चलांचे स्वरूप. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील प्रत्येक आर्थिक घटक म्हणजे चल स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण असते, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रातील एक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो, म्हणजेच ते परावलंबी असतात. उदाहरणार्थ, व्यक्तीचे उत्पन्न वाढल्यास उपभोग खर्च, मागणी आणि किंमत पातळीत वाढ होते. फरकाचा जो आपल्याला सातवा मुद्दा अभ्यासायचा आहे, तो म्हणजे स्थितीशील व गतिशील. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप स्थितीशील आहे, कारण या अर्थशास्त्रातील सिद्धांत मांडताना विशिष्ट परिस्थिती गृहीत धरली जाते. उदाहरणार्थ, पूर्ण स्पर्धा, पूर्ण रोजगार इत्यादी. तर समग्रलक्षी अर्थशास्त्र हे गतिशील आहे असे म्हटले जाते, कारण या अर्थशास्त्रात अभ्यासले जाणारे विविध आर्थिक घटक यामध्ये सतत बदल होत असतात. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्न, किंमत पातळी, पैशाचा पुरवठा, व्याजाचे दर यासारख्या गतिशील घटकांचा या अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. त्यामुळे समग्रलक्षी अर्थशास्त्रातील नियम, सिद्धांत, तत्वे सर्वसाधारण परिस्थितीत देखील लागू होतात. फरकाचा आठवा जो मुद्दा आहे, तो म्हणजे रोजगार पातळी. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विविध क्षेत्रात रोजगार पातळी कशी ठरते, वेतनाचे दर कसे निश्चित होतात याचे विश्लेषण केले जाते. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रात रोजगार पातळीत चढ उतार कसे होतात, वेतनाचे दर ठरविताना कोणकोणते घटक विचारात घेतले जातात याचे विश्लेषण केले जाते. फरकाचा पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे सरकारचा हस्तक्षेप. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये असे मानते, कारण किंमत यंत्रणेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील प्रश्न आपोआप सुटतात असे गृहीत धरून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील नियम, तत्वे यांचे विश्लेषण केले जाते. या उलट समग्रलक्षी अर्थशास्त्र सरकारच्या अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेपाचे समर्थन करते, कारण संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दारिद्र्य, बेकारी, किंमतवाढ, किंमत घट, व्यापार चक्रे इत्यादी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारचा अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप महत्त्वाचा आहे असे हे अर्थशास्त्र मानते. शेवटचा आपल्याला फरकाचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे वापर. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा वापर सनातनवादी आणि नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी केला आहे. ॲडम स्मिथ यांनी या विश्लेषणाचे समर्थन केले आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा वापर व विकास 1929ला जी जागतिक महामंदी निर्माण झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. प्राध्यापक जे एम केन्स यांनी समग्रलक्षी
अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचे समर्थन केले आहे. यानंतर अर्थशास्त्रातील आपल्याला पुढची संकल्पना अभ्यासायची आहे ती म्हणजे कुटुंबे. आर्थिक विश्लेषणात कुटुंब ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये कुटुंब या संकल्पनेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कुटुंब म्हणजे एका घरामध्ये राहणारा व्यक्तींचा गट किंवा समूह होय. एकाच घरात राहणाऱ्या रक्ताचे नाते असलेल्या एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला कुटुंब असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत कुटुंबाची विभागणी दोन प्रकारे केलेली आहे. एक म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आणि दुसरी विभक्त कुटुंब पद्धती. एकत्र कुटुंबात वृद्ध आई वडील, सर्व रक्ताचे भाऊ बहीण, त्यांचे मुले असे सर्व एकत्र राहतात. या सर्वांच्या पालन पोषणाची जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते. या कुटुंबातील सदस्य संख्या 20 ते 25 पर्यंत असू शकते. तर विभक्त कुटुंबात आई वडील आणि त्यांचे अज्ञान व अविवाहित मुले एकत्र राहतात. मुला मुलींची लग्न झाली की ते विभक्त होतात. भारतात आज विभक्त कुटुंबातील सदस्य संख्या 4 ते 5 या दरम्यान आपल्याला दिसून येते. अर्थव्यवस्थेत कुटुंबे दुहेरी भूमिका पार पाडत असतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती उपभोक्ता असते, त्यामुळे त्यांच्याकडून वस्तू व सेवांची मागणी केली जाते. मागणीच्या बाजूला कुटुंब हे लहानात लहान एकक आहे. कुटुंबाचे प्रमुख उद्दिष्ट महत्तम उपयोगिता किंवा जास्तीत जास्त समाधान मिळविणे हे असते. तर दुसऱ्या बाजूला कुटुंब संस्था उत्पादन घटकांचा पुरवठा करणारे केंद्र आहे. कुटुंब आपल्याकडे असलेल्या श्रमाचा, भूमीचा, भांडवलाचा पुरवठा उद्योग संस्थांना करतात. म्हणजेच ते उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. त्या बदल्यात उद्योग संस्था कुटुंब संस्थांना खंड, वेतन आणि व्याज या स्वरूपात मोबदले देतात. म्हणजेच कुटुंबांकडून उद्योग संस्थांकडे उत्पादन घटकांचा प्रवाह, तर उद्योग संस्थांकडून कुटुंबांकडे वस्तू व सेवांचा प्रवाह सुरू होतो. यालाच अर्थशास्त्रामध्ये उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असे म्हणतात. उद्योग संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे अंतिम ग्राहक हे कुटुंबे असतात. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्रात कुटुंबाच्या अभ्यासाला अतिशय महत्त्वाचे स्थान असते. त्यानंतर आपल्याला पुढची संकल्पना अभ्यासायची आहे ती म्हणजे उपभोक्ता, कंझ्युमर. आर्थिक विश्लेषणातील दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे उपभोक्ता होय. सूक्ष्म अर्थशास्त्रात उपभोक्त्याच्या आर्थिक वर्तणुकीचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्व उपभोक्त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक व्यवहार उपभोक्त्याच्या सभोवताली फिरत असतात. त्यामुळे उपभोक्त्याच्या निर्णयाला अर्थशास्त्राच्या अभ्यासात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. आता आपण उपभोक्ता म्हणजे काय याची व्याख्या किंवा अर्थ समजावून घेऊ. वैयक्तिक गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू व सेवांची खरेदी करणारी व्यक्ती, व्यक्तींचा समूह किंवा संस्था यांना अर्थशास्त्रात उपभोक्ता असे म्हणतात. उपभोक्ते अर्थव्यवस्थेमधील सर्वात महत्त्वाची मूलभूत आर्थिक संस्था आहे. वस्तू व सेवांच्या मागणीचा प्रमुख व अंतिम स्रोत म्हणून उपभोक्त्याचे वर्णन केले जाते. उपभोक्ता जास्तीत जास्त समाधान किंवा उपयोगिता मिळविण्याच्या हेतूने वस्तूची मागणी करतो. अर्थव्यवस्थेतील उत्पादन, वितरण, गुंतवणूक, विनिमय यासारख्या अनेक क्रिया उपभोक्त्याच्या प्रतिसादावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूच्या मागणीचा पूर्व अंदाज न घेता
उत्पादकाने किंवा उद्योग संस्थेने त्या वस्तूचे उत्पादन केले तर त्या उत्पादनाला बाजारात मागणी कमी राहील, त्यामुळे त्या उद्योग संस्थेचे नुकसान होईल. या उलट उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी यांचा विचार करून जर वस्तूचे उत्पादन केले तर त्या वस्तूची मागणी वाढेल आणि उद्योग संस्थेला जास्तीत जास्त फायदा होईल, नफा मिळेल. म्हणून अर्थव्यवस्थेत आर्थिक विश्लेषणात उपभोक्त्याच्या वर्तणुकीच्या अभ्यासाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उपभोक्ता हा स्वतंत्र आणि राजा असतो असे म्हटले जाते, कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उपभोक्त्याच्या पसंतीनुसार, आवडीनुसार वस्तूंचे उत्पादन केले जाते. जो उत्पादक ग्राहकांच्या पसंतीचा विचार करीत नाही त्यास मोठे नुकसान सहन करावे लागते. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेत मात्र असे होत नाही, कारण सरकारचा बाजारपेठेत हस्तक्षेप असल्यामुळे उपभोक्त्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. कोणत्या वस्तूचा उपभोग घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा यावर सरकार वेगवेगळे कर आणि कायदे करून किंवा इतर मर्यादा घालून नियंत्रण ठेवत असते. त्यामुळे उपभोक्त्याच्या स्वातंत्र्यावर काही प्रमाणात मर्यादा येतात. असे असले तरी एकूण आर्थिक व्यवहार चक्रांमध्ये उपभोक्ता हाच केंद्रबिंदू आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढची संकल्पना अभ्यासायची आहे आपल्याला, ती म्हणजे संयंत्र. सर्वसाधारणपणे संयंत्र आणि उद्योग संस्था ह्या आपण एकच संकल्पना आहे असे मानून चालतो, परंतु संयंत्र ही संकल्पना उद्योग संस्था किंवा व्यवसाय संस्थेपेक्षा वेगळी आहे. संयंत्र ही व्यावसायिक अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. वस्तूची निर्मिती करण्यासाठी अनेक प्रक्रिया केल्या जातात. त्या प्रत्येक प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राचा उल्लेख करण्यासाठी संयंत्र ही संकल्पना वापरली जाते. संयंत्र म्हणजे काय याची व्याख्या पाहिल्यास ते आपल्याला समजते. एखाद्या वस्तूचे अगर सेवेचे उत्पादन करण्यासाठी जो उत्पादन घटकांचा समूह वापरला जातो त्यांना एकत्रितपणे संयंत्र असे म्हणतात. उदाहरणार्थ इमारत, यंत्रसामग्री, वाहतूक साधने, साठवण व शीतगृह सुविधा इत्यादींचा समावेश संयंत्रात होतो. उदाहरण आपण जर पाहिलं साखर कारखान्याचं, तर साखर कारखाना ही एक उद्योग संस्था आहे. या उद्योग संस्थेत ऊस तोडणी, ऊस वाहतूक, ऊसाचे मोजमाप, ऊसापासून रस काढणारी यंत्रणा, रसापासून साखर निर्मिती, साखरेची गोदामापर्यंत वाहतूक व साठवणूक आणि बाजारात विक्री इत्यादी सर्व प्रक्रियांना एकत्रितपणे संयंत्र असे म्हटले जाते. त्यासाठी व्यवस्थापन मंडळ, यंत्रज्ञ, तंत्रज्ञ, व्यवस्थापक, कामगार, कच्चा माल, इंधन, रसायने इत्यादींचा वापर करीत असते. त्यामुळे कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या साधन सामग्रीचा एकत्रितपणे उल्लेख संयंत्र असा केला जातो. कोणतेही संयंत्र हे एखाद्या विशिष्ट उद्योग संस्थेचा एक भाग असते. एखाद्या उद्योग संस्थेची एकाच वेळी अनेक संयंत्रे असू शकतात. उदाहरणार्थ भारतातील हिंदुस्तान मशीन टूल्स HMT या उद्योग संस्थेची वेगवेगळी संयंत्रे आहेत. एका संयंत्राकडून HMT ट्रॅक्टर्स तसेच शेती अवजारे यांचे उत्पादन केले जाते, तर दुसऱ्या संयंत्राकडून HMT घड्याळांचे उत्पादन केले जाते, तर तिसऱ्या संयंत्राकडून यांत्रिक वस्तू बनविल्या जातात. एकाच उद्योग संस्थेच्या संयंत्राच्या जागा ही वेगवेगळ्या असू शकतात. एकाच देशात किंवा वेगवेगळ्या देशात त्या असू शकतात. उदाहरणार्थ HMT घड्याळांचे उत्पादन करणारी संयंत्रे बंगळूर आणि श्रीनगर येथे आहेत, तर विजेचे बल्ब आणि त्यांचे सुटे भाग यांचे उत्पादन करणारे संयंत्र हैदराबाद येथे आहे. सरकारने
किंवा उद्योग संस्थेने एखादे धोरण ठरविल्यास त्या धोरणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्याचे अधिकार त्या संयंत्राकडे सोपविले जातात. याबरोबरच उत्पादन तंत्र, विस्तार योजना, आधुनिकीकरण, प्रशिक्षण, संशोधन व विकास इत्यादी बाबत मर्यादित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य संयंत्रांना असते. यानंतर आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्रातील पुढची महत्त्वाची संकल्पना अभ्यासायची आहे, ती म्हणजे उद्योग संस्था. अर्थशास्त्रीय विश्लेषणात उद्योग संस्था किंवा व्यवसाय संस्था या संकल्पनेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. उत्पादनाच्या बाजूला किंवा पुरवठ्याच्या बाजूला निर्णय घेणारे लहानातले लहान एकक म्हणजे उद्योग संस्था होय. कोणत्या वस्तूचे कसे किती उत्पादन करावे यासारखे निर्णय उद्योग संस्थांना घ्यावे लागतात. उद्योग संस्थेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट महत्तम नफा मिळवणे हे असते. उद्योग संस्थेच्या पुढील व्याख्यानावरून या संकल्पनेचे आपल्याला स्वरूप समजण्यास मदत होते. पहिली व्याख्या आहे R.G. लिप्से या अर्थतज्ञाने केलेली. उत्पादन घटकांची जमवाजमव करून वस्तू व सेवांचे उत्पादन करणे आणि त्या वस्तू व सेवांची विक्री इतर उद्योग संस्था, कुटुंबे आणि सार्वजनिक संस्था इत्यादींना करणारे एकक म्हणजे उद्योग संस्था होय. दुसरी व्याख्या आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे अर्थतज्ञ जोएल डीन यांची. फायदा मिळवण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेली संस्था आणि संघटन म्हणजे उद्योग संस्था होय. थोडक्यात उद्योग संस्था नफ्याच्या प्रेरणेने उत्पादन विषयक निर्णय घेते. यासाठी उत्पादन घटकांची जुळवाजुळव, उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल, भांडवल इत्यादी विषय निर्णय घेत असते. तसेच वर्तमान काळाबरोबरच भविष्य काळाचा विचार करून वस्तूची किंमत व विक्री संबंधी निर्णय घेण्याचे महत्त्वाचे कार्य उद्योग संस्थेला करावे लागते. एका उद्योग संस्थेत एक किंवा अनेक संयंत्रे असू शकतात. उदाहरणार्थ साखर कारखान्यात साखरेचे उत्पादन करणारे संयंत्र, ऊसाच्या मळीपासून अल्कोहोल तयार करणारे संयंत्र, ऊसाच्या चिपाडापासून कागद निर्मिती करणारे संयंत्र इत्यादी. एका उद्योग संस्थेच्या अनेक शाखा, उपकंपन्या देशात किंवा विदेशात देखील असू शकतात. उदाहरणार्थ सोनी, LG, सॅमसंग या कंपन्यांचे मोबाईल फोन, फ्रीज, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर यासारख्या वस्तूंचे उत्पादन करणारे अनेक संयंत्र अनेक देशात कार्यरत आहेत. परंतु या सर्वांवर नियंत्रण ठेवणारे व आदेश देणारे एकच संचालक मंडळ व त्या संचालक मंडळाचा अध्यक्ष असतो. या प्रकरणातील शेवटची आपल्याला संकल्पना अभ्यासायची आहे, ती म्हणजे उद्योग. उद्योग ही संकल्पना उद्योग संस्था किंवा व्यवसाय संस्था या संकल्पनेपेक्षा व्यापक आहे. व्यावसायिक अर्थशास्त्रात उद्योगाच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्यक्ष व्यवहारात एकाच प्रकारच्या वस्तू व सेवांचे उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्था दिसून येतात. या उद्योग संस्थांच्या समूहाला उद्योग असे म्हणतात. प्राध्यापक रॉबिन्सन यांनी उद्योगाची जी व्याख्या केली आहे ती अशी आहे, एकसारख्या वस्तूचे एकाच बाजारासाठी उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थांच्या समूहाला उद्योग म्हणतात. थोडक्यात अर्थव्यवस्थेत एकसारख्या वस्तूचे किंवा एकमेकांना जवळच्या पर्यायी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्था कार्य करीत असतात. या सर्व उद्योग संस्था एकाच प्रकारचा कच्चा माल वापरतात आणि एकाच बाजारासाठी उत्पादन करतात. या सर्व उद्योग संस्थांच्या गटाला किंवा समूहाला उद्योग असे म्हणतात. उदाहरणार्थ साखर उद्योग, कापड उद्योग, चहा उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग इत्यादी. बाजारात जर पूर्ण स्पर्धा असेल तर सर्व उद्योग संस्थांचे आणि पर्यायाने
उद्योगाचे उत्पादन एकसारखे असते, परंतु बाजारात जर अपूर्ण स्पर्धा असेल तर उद्योगातील उद्योग संस्थांचे अनेक गट किंवा समूह असू शकतात. ते उत्पादित करीत असलेल्या वस्तूला जवळचे पर्याय देखील असू शकतात. उदाहरणार्थ, साखर कारखान्यामध्ये एकाच प्रकारच्या साखरेचे उत्पादन केले जाते. त्यासाठी ऊस हा एकच कच्चा माल वापरला जातो आणि सर्व कारखाने एकाच बाजारासाठी उत्पादन करतात. देशातील सर्व साखर कारखान्यांच्या समूहाला उद्योग म्हणून ओळखले जाते. याबरोबरच कापड उद्योग, सिमेंट उद्योग, लोहपोलाद उद्योग असे अनेक उद्योग आहेत. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेत जवळचे पर्याय असलेले परंतु पूर्ण पर्यायी नसलेल्या वस्तूंचे उत्पादन केले जाते. आता या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्थांचा काय होत असतो? समूह होत असतो. उदाहरणार्थ, टीव्ही, संगणक, मोबाईल फोन्स, चारचाकी वाहने, मोटरसायकली या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये काही मोजक्याच कंपन्या आहेत, परंतु ते ज्या उत्पादन करतात त्या एकमेकांना पर्यायी आहे, परंतु पूर्णपणे पर्यायी नाहीत. म्हणजेच हिरो होंडा या कंपनीची मोटरसायकलची वैशिष्ट्ये वेगळी आहे, तर टीव्हीएस या कंपनीच्या मोटरसायकलची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. त्यांचं कार्य एकच आहे प्रवासाचं, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, या अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना यांचा अभ्यास केला आहे. यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला मी अभ्यासासाठी देत आहेत. तर ते सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र, कुटुंब, उपभोक्ता, उद्योग संस्था यांचा अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यातील फरक, काही टिपा लिहा आहे. हे प्रश्न तुम्हाला सगळ्या या पद्धतीने परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल असे वाटते. धन्यवाद.